खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता। खोक्या हरणांना मारून त्यांचे मांस सुरेश धस यांना पुरवतो असं सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना मुंबईत आणलं होतं। सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। तर नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला 11 एप्रिलपर्यंत सध्या न्यायालयीन कोठडी। बीडमध्ये हत्यांची मालिका सुरूच। अंबाजोगाईमध्ये तरुणावर कोयत्यानं सपासप वार। उपचारादरम्यान मृत्यू। 3 जणांविरोधात या संदर्भात गुन्हा दाखल। अदानी समूहानं देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा स्वच्छ करून मागितली। याचं मुंबई पालिकेवर ओझं म्हणून अदानींना मदत करण्यासाठी सरकारनं घनकचरा टॅक्स लावला। आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयानं फेटाळला। तर महापुरुषांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कोरटकर सध्या कोठडीत। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सकाळी बैठक। मनसे नेते, सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार। पदाधिकाऱ्यांसाठी कामाचं स्वरूप या ठिकाणी जाहीर करणार।